नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली गप्पा मारत असतात त्यावेळेस सायली समजून सांगते की महिपतने साक्षीचा मृत्यू कसा सहन केला. जर साक्षीच्या सुखासाठी तो वात्सल्य आश्रम घेऊ बघत होता. मधुभाऊने किती विरोध केला, कारण त्यांच्या बायकोची शेवटची आठवण होती, ती जपणारच होते. प्रियामार्फत त्यांनी किती त्रास दिला मधुभाऊंना. एवढंच काय, तर वात्सल्य आश्रम मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले. मग तो साक्षीच्या बाबतीत असं शांत कसा का बसला. साक्षीला ज्या कैदीने मारलं तो तिला कसं काय जिवंत सोडू शकतो. याच्यामध्ये पॉईंट आहे असं अर्जुन बोलतो. सायली पुढे बोलू लागते की तिचे नकली आईबाप पुढे उभं करून किती कन्फ्युजन तयार केलं त्यांनी या घराला त्रास देण्याचं काम का केलं. लोखंडे परिवारामार्फत त्यांनी एवढं विष पेरण्याचा प्रयत्न का केला, आणि मीही ते विष माझे आईबाप म्हणून समजून घेतले. पुढे ते बोलू लागले, साक्षीच्या बाबतीमध्ये तो त्या कैदीला निवांत कसं सोडू शकतो. कदाचित अर्जुन बोलतो की ती जेलमध्ये असेल म्हणून तो काही करू शकला नसेल. त्यावेळेस खूप डोकं दुखतं असं ती बोलते. चला, डोकं दाबून देण्यासाठी मी आता उत्सुक आहे असं तो बोलतो. आणि सायली थोडीशी लाजते. पुढे तुम्ही आपण बघणार आहात की सचिन साक्षीकडे येतो. सचिनला बघून ते भावूक होते. त्याला डायरेक्ट बिलगते आणि मला सोडून तू का गेलास, तुला माहीत आहे का माझ्यावर काय वेळ आली आहे. त्यावेळेस टेक्निकल इश्यू होता, मला जावं लागलं असं सचिन समजून सांगतो. पण ही काय ऐके ना, प्रेमात वेडी झालेली तिला काही करून US ला जायचं होतं. तो म्हणे की टेक्निकल इश्यू आला त्याच्यामुळे मला दिल्लीला जावं लागलं, आणि 2 रात्र तर माझ्यापासून लांब होतास, फोन उचलला नाही की मेसेजचं उत्तर दिलं नाही असं ती त्याला विचारते. मी कसं काय करणार, खूप टेक्निकल इश्यू चालू होता, मला अलाउड नसतं फोन असं तो बोलतो. सचिन काही करून तिला गुंडाळण्याचा प्रयत्न करत असतो. ब्युटिफुल असं तिला पुन्हा एकदा बोलतो. इकडे अर्जुन आणि सायलीच्या गप्पा चालूच असतात. त्यावेळेस तो डोकं दाबून घेण्याचा प्रयत्न करतो आणि पुढचं प्लॅनिंग काय असेल या देखील चर्चा त्यांची चालू असते. काही करून ती घटना रिपीट झाली पाहिजे. त्या लोकेशनला गेल्यावर महिपत्याचे भान नक्की हरवेल आणि प्रतिमा त्यावेळेस आपल्याला साथ दिली पाहिजे अशी ती भन्नाट आयडिया अर्जुन समोर आणते. नक्कीच खूप मोठं यश आपल्या हाती लागेल असं सायली सांगते. सायली पुढे बोलू लागते, जेव्हा प्रतिमा त्याच्या समोर येईल त्यावेळेस निश्चितच आपल्याला धागेदोर जास्त लागेल आणि महिपतच या ॲक्सिडेंटच्या मागं आहे असं तो कन्फर्म करेल. अर्जुनला त्याची ही आयडिया खूप आवडते, तसं तो त्या बाजूने विचार देखील करतो. इकडे सायली अजून पुढे बोलू लागते. ते अर्जुनला मान्य होतं. सचिन इकडे बोलू लागतो की आता इथून पुढं कधीच सोडून जाणार नाही तुला. तिला फ्लर्टिंग करायच्या नादामध्ये खूप फसवत असतो. मी एका रात्रीतून काहीच खाल्लं नाही, माझ्या पोटात अन्नाचं कण देखील नाही असं तो बोलतो. मी तुझा गळाच दाबून टाकील असं ती पुढे बोलू लागते, मला पुन्हा सोडून गेला तर. त्यावेळेस गळा दाबण्याची काही गरज नाही, तू मला नुसतं नजरेने घायाळ करून टाकशील, नजरेने तुम्हाला मारशील. ती पुन्हा त्याला बिलगते. सचिन बोलतो की तर मी तुझ्याबरोबर आज पूर्ण दिवस घालणार आहे. खरं तर अस्मिताचा फोनने तो खूप डिस्टर्ब झालेला असतो. इकडे अर्जुन आणि सायली खाली आलेले असतात नाश्त्यासाठी. त्यावेळेस विमल, बसा तुम्ही, मी नाश्ता घेऊन येते असं बोलते. विमल नाश्ता घेऊन आल्यानंतर दोघेही हळूहळू डिस्कशन करत होते. त्यावेळेस ही प्रिया मात्र एकदम कान देऊन त्यांच्याशी ऐकत होती. ते काय बोलत आहे, त्यांचं प्लॅनिंग काय आहे याबाबत ते अंदाज लावत होती. त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की अस्मिता त्या ठिकाणी येते. जोरजोरात नाश्त्याला पोहे दे असं विमलला ती बोलते आणि आईला हाका मारू लागते. आता ह्यांच्या गप्पा ही प्रिया ऐकतच असते. त्यावेळेस अर्जुन देखील बघतो, ती कानवर डोळ्याने बघत आहे, आपलं बोलणं ऐकत आहे. त्यावेळेस आई पुण्याला गेली आहे असं सायलीकडून कळतं. त्यावेळेस अरे देवा, तुम्ही गावात जाणार, ऑफिसला जाणार आणि पुन्हा विमल आणि मीच दोघी घरात असणार, किती बोरिंग आहे, मला पाणीपुरी खायची इच्छा होत आहे असं ती बोलते. त्यावेळेस सायली बोलते की आजचं काम पुढे ढकलूयात का, मला ह्यांना एकटं पडून द्यायचं नाही असं सायली बोलते.
त्यावेळेस तुम्ही काही करून जा, माझ्यामुळं तुमच्या कामात व्यत्यय आणू नका, असं अस्मिता बोलते आणि ते दोघेही तिथून निघून जातात. आता या प्रियाच्या डोक्यामध्ये एकच चालू असतं की काही करून यांचा पाठलाग करायचा, महिपतला काहीतरी अशी टीप द्यायची जेणेकरून खूप काही आपल्याला फायदा करून घेता येईल. लगबगीने त्यांचा पाठलाग करायला पाहिजे असं डोक्याची कल्पना त्याच्या येते. दोघेही अर्जुन आणि सायली बाहेर निघतात. बाहेर आल्यावर अस्मितासाठी मला थांबायचं आहे, आपण आजचं काम पुढे ढकलूयात काही पुन्हा बोलते. त्यावेळेस बहिणीची काहीच काळजी नाही असत, ती अर्जुनशी वाद घालते. सायली काही करून थांबवत असं बोलते, पण नाही आपल्याला थांबून चालणार नाही असं अर्जुन बोलतो, कारण थांबल्यानंतर त्याला सावध होण्यासाठी वेळ भेटेल. अर्जुन आणि सायलीमध्ये त्यावेळेस खूप वाद होतात. तुमची बहिणीसाठी मी काही करायला तयार आहे, पण तुम्ही काहीच करायला तयार नाही. आता आई नाही तर मी आले असं तुमच्यावर, असं ती बोलते. त्यानंतर काही करून तिची नाराजगी दूर करण्यासाठी आपण पार्टी ठेवूयात असं ती बोलते. तिला पाणीपुरी खायची आहे, मी तिच्यासाठी स्वतः घरात बनवेन असं ती बोलते. इकडे प्रियाचा गोंधळ चालूच असतो. चावी शोधण्यासाठी ती प्रयत्न करते इकडे तिकडे, आणि ती पाठीमागून वळून बघणार त्यावेळेस अश्विन पाठीमागून कॉफी घेऊन आलं असतं. ती कॉफी सांडते. कॉफी सांडल्यानंतर तुला मागं बघता येत नाही का, याच्यावरून दोघांमध्ये वाद होतात. त्यानंतर प्रियाला तू कुठे चालली आहेस असं तो विचारतो. त्यावेळेस तुला का सांगू असं ती बोलते. मी तुझा नवरा आहे असं तो बोलतो आणि त्याच्यानंतर चिडतो. या दोघांचे वाद विकोपाला जातील का काय असं वाटायला लागलं आहे, कारण काय दोघांचे खटके उडतात. इकडे प्रिया आणि अश्विन यांच्यामध्ये वाद चालूच असतात. शेवटी काही करून तुला आल्यावर सांगते असं म्हणून तिथून ती पळ काढते. गेट जवळ येते तर तोपर्यंत अर्जुन आणि सायली तिथून निघून गेले असतात. मांजरीसारखा अर्जुन आडवा आला आणि कामात विघ्न आला असं ती बोलते. रविराजच्या घरी सायली आणि अर्जुन येतात. त्यावेळेस अर्जुन आणि सायली प्लॅनिंग सांगतात की आपल्याला त्या ठिकाणी प्रतिमाला सुद्धा न्यावं लागेल आणि पोलिसांची देखील मदत घ्यावं लागेल. त्यावेळेस पोलिसांकडे मी स्वतः येतो असं रविराज बोलतो. तेवढ्यात त्या ठिकाणी प्रतिमा येते आणि प्रतिमा त्याला सायली निरोप देते की संध्याकाळी तुम्ही आज आमच्या घरी या, आपण सरप्राईज पार्टी ठेवली आहे अस्मितासाठी, थोडासा तिला फ्रेश वाटेल यासाठी, कारण तिचं वातावरण चांगलं असायला हवं. मी पण तुझ्याबरोबर खरेदी करायला येते असं ती म्हटल्यानंतर नाही, तुम्हाला सरप्राईज पार्टी द्यायची, तुम्ही तयारी लागा असं ती बोलते. इकडे दोघे जणही पोलिसांकडे येतात आणि पोलिसांना कल्पना देतात की आम्हाला प्रोटेक्शन हवं आहे, त्यासाठी तुम्ही लोकेशनवर आधीच या असं रविराज बोलतो. आणि खूप काळजीपूर्वक सर्व काम बघा, कर्मयपतचे गुंड आहेत पण तो पुरावा सोडत नाही. सायली आणि रविराज यांच्यामध्ये डिस्कशन होतं. इकडे प्रतिमा आणि रविराज यांच्यामध्ये डिस्कशन होतं. प्रतिमा बोलते मी आता संकटाला घाबरणार नाही, प्रसंग दान दाखवेल आणि नेहमी तोंड देईल सर्व गोष्टींना असं ती बोलते.